हाय नमस्कार, मी आहे आरजे प्रथम रेडिओ सिटीवरून आणि आज खूप भारी गप्पा आम्ही मारणार आहोत. आता काही दिवसांमध्येच वर्ल्ड हार्ट डे येणार आहे. त्याचं सेलिब्रेशन देखील आज आपण इथे शोवर करणार आहोत. बऱ्याच गप्पा-टप्पा मारणार आहोत. सध्या माझ्यासोबत आहेत डॉक्टर शीतल कुमार हिरण सर, जे 9 पर्ल्स हॉस्पिटल इथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल ना, की दिल है के मानता नहीं. मग तुमचं हृदय जर का एखादी गोष्ट मान्य करत नसेल, तर कशाला उगाला त्याला आहारी टाकताय, की कोलेस्ट्रॉल खा रे बाबा, हे कर रे बाबा. याबद्दल अधिक बोलण्यासाठी शीतल कुमार सर माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार. हाय एव्हरीवन. सर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, की दरवर्षी हा दिवस येतो अगदी वाढदिवसासारखा आपल्या वर्ल्ड हार्ट डे आता 29 सप्टेंबरला आहे. का आपण त्याला इतकं सेलिब्रेट करावं? कारण आपलं शरीर किंवा आपलं हृदय आपण आपल्या मनानी त्याला टेकन फॉर ग्रँटेड पकडतो. हं. म्हणजे काय, की मला हृदयाला काही त्रास होणार नाही हं, हं. आणि हृदयाने काम व्यवस्थित करणं हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, असं आपण पकडून चालतो. पण आता कोणी विचार केलाय का, की आपलं हृदय जन्माला आल्यापासून आपण मरूसपर्यंत नॉनस्टॉप काम करते. हो, त्याला 1 सेकंदाची सुद्धा विश्रांती नाहीये. करेक्ट. आता देवाने आपल्याला 2 डोळे दिलेत, 2 हात आहेत, 2 किडन्या आहेत, 2 फुफ्फुस आहेत. जर एकाला प्रॉब्लेम झाला, तर बॅकअप प्लॅन काहीतरी आहे. पण आपल्या हृदयाला बॅकअप प्लॅन काहीच नाही. हं. आणि जर का प्रॉब्लेम झाला, तर ऑल ओर नन म्हणजे एकतर इकडे किंवा एकतर तिकडे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या हृदयाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि तोच मोटो आहे वर्ल्ड हार्ट डेचा, की आपण त्या निमित्ताने का असेना, आपण आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे. हृदयाचा आवाज ऐकला पाहिजे. त्याला काय त्रास होतोय ते आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याची जर का काळजी घेतली, तर मग पुढे आपलं आयुष्य सुंदरच राहणार. ॲब्सोल्युटली. पण सर अशा काय-काय सिम्प्टम्स आहेत, की नॉर्मली लोकं इग्नोर करतात व्हेन इट कम्स टू हार्ट डिसीजेस? एक सिम्प्टम्स तर कॉमन आहे, की छातीत दुखायला लागलं तर हृदयाचं हे लोकांना आता कॉमन झालंय हं. आणि ते चांगली पण गोष्ट आहे. पण आता छातीत दुखणं किंवा खांदा दुखणं, डावा हात दुखणं ही जी लक्षणं आहेत ती फक्त 50% रुग्णांमध्येच दिसतात. ओके. मग आता 50% ज्यांना छातीत दुखतं, अरे नाही हृदयाचं काहीतरी आहे, तर हं, मग हं, आपण हं. विचार करतो, आपण त्याच्यावरती पुढे काहीतरी इन्व्हेस्टिगेशन, ट्रीटमेंट करतो. पण ॲब्सोल्युटली. काही लोकांना फक्त डावा हात दुखेल, काही लोकांना फक्त जबडा दुखेल, काही लोकांना 10% लोकांना ॲसिडिटी सारखा त्रास होईल. म्हणजे जी ॲसिडिटी आपल्याला नेहमी होते, त्यापेक्षा जर का काही वेगळी ॲसिडिटीचा त्रास आहे आणि तो हं. त्रास कमी होतच नाहीये, तर ते मात्र खूप महत्वाचं लक्षण आहे, की फक्त जळजळ होणं म्हणजे हृदयाचं लक्षण, हार्ट अटॅकचं लक्षण हे असू शकतं. हं. आणि काही रुग्णांना चालताना दम लागणं, चालताना अत्यंत थकावटपणा किंवा गळल्यासारखं होणं, खूप घाम येणं किंवा घाम येणं म्हणजे फक्त थोडंसं इथं तो चेहऱ्याला घाम आला असं नाही. आपले कपडे ओले होऊ शकतील या पद्धतीचा जर का घाम आला असेल, तर ते हृदयाचं लक्षण आहे आणि त्यावेळेस मात्र डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करणं गरजेचं आहे. मी माझ्या पेशंटला नेहमी म्हणतो, की डॉक्टरांकडे जाऊन चेकअप केलं, आपण असं धरू, की 90% वेळा काही निघणार नाही. पण ती एक तर आनंदाची गोष्ट बघडल्या पाहिजे, की आपल्याला काही मेजर त्रास निघाला नाहीये. लोकं काय विचार करतात, "अरे छातीत दुखलं, मी चेकअप केलं, नॉर्मल आलं, पैसे वाया गेले." अरे पण जर 10% चान्स आहे आपण तो त्रास डिटेक्ट करू शकलो आणि आपला जीव वाचू शकला, तर त्याची किंमत तुम्ही कशातच मोजू शकणार नाही. करेक्ट. रिपोर्ट नॉर्मल आला, तर आपण तर आनंदी व्हायला पाहिजे. "अरे बाबा हृदय चांगलं आहे, मला काही प्रॉब्लेम नाही." पण ही मेंटॅलिटी नको राहायला, की बाबा रिपोर्ट नॉर्मल येतात, मग कशाला चेकअपला जाऊ? हं. कशाला पैसे वाया घालवू? हं. आपलं हृदय आणि आपली तब्येत ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि त्याची तुलना मला नाही वाटत, की पैशांमध्ये आपण करू शकतो. ॲब्सोल्युटली. सर पण आजकाल ना हृदयरोग जर का आपण विचार केला तर काही म्हाताऱ्याच माणसांना होतो असं काही राहिलेलं नाहीये. आजकाल आपण बघतो की जिममध्ये जाणारे तरुण तिथेच कोलॅप्स होतात ड्यू टू कार्डियाक अरेस्ट. सो हा काय आजकाल नवीन ट्रेंड आलाय का? नाही, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी असं सांगेन ज्यावेळेस आम्ही शिकायचो, आम्ही एम-बी-बी-एस, एम-डी करताना आम्हाला सांगितलं जायचं, की नॉर्मली हृदयाचा त्रास हा 40s नंतर जास्त कॉमनली दिसतो. पण मागच्या काही वर्षांमध्ये हा त्रास आता 30शी मध्ये खूप कॉमनली दिसायला लागलेला आहे. जर का त्याची कारणं आपण पाहिली, तर सगळ्यात इम्पोर्टंट आपलं लाईफस्टाईल चेंजेस. जसं आता प्रत्येक गोष्ट फास्ट पाहिजे लोकांना, हं, तसं हं, हं. लाईफस्टाईल पण फास्ट झालंय आणि त्याच्याच बरोबर फास्ट फूडचं पण इंटेक आलंय आणि मग फास्ट स्ट्रेस, टेन्शन, ॲडिक्शन्स सगळं काही फटाफट पाहिजे. पूर्वी
लोक जर का तुम्ही बघाल तर त्यांचं व्यायाम खूप व्हायचं, साधनं नव्हती. हो. लोक काय करायचे, चालायचा व्यायाम व्हायचा, शारीरिक श्रम व्हायचे. आता आपण घरातून बाहेर पडलो की दारातून गाडी, गाडीतून ऑफिस, ऑफिसमधून लिफ्ट, लिफ्टमधून परत गाडी, परत घर. म्हणजे लाईफस्टाईल आपलं आता त्याच्यामध्ये लिफ्ट पण आली. एक्झॅक्टली. तर मग आपलं व्यायाम काहीच नाही. सो जर का रिस्क फॅक्टरचा विचार केला तर सगळ्यात इम्पॉर्टंट व्यायामाचा अभाव. दुसरं स्ट्रेस टेन्शन खूप झालेलं आहे, कारण प्रत्येक गोष्ट फास्ट पाहिजे ना. हम्म. त्याचं स्ट्रेस टेन्शन, दिवस रात्र काम, मेहनत, विचार, ॲडिक्शन्स जे पूर्वी खूप कमी होते, पण आता ॲडिक्शन्स आपण आपल्या टियर 2 सिटीजमध्ये कॉमनली बघायला लागलोय. हो. त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टींमुळे होणारा ब्लड प्रेशरचा त्रास, शुगरचा त्रास, कोलेस्ट्रॉलचा त्रास. तू बोलतानाच म्हटलं की आपण जे खातो कोलेस्ट्रॉलचं का खायचंय, पण आपल्याला जंक फूड पाहिजे, हॉटेलिंग. आज मला वाटतं की प्रत्येक ठिकाणचं सिटीमधलं हॉटेल हे सुरुवातीला फक्त सॅटर्डे संडे फुल असायचं. हो. आता आठवड्याचे 7 दिवस आणि 12 तास. हा ट्रेंड आय थिंक उलटा झालाय सर. एकेकाळी तुम्हाला आठवत असेल की लोक महिन्यातून एकदा बाहेर जेवायला जायचे आणि आजकाल लोक घरी 1-2 वेळा करतात. खरी खरी गोष्ट आहे. आणि मग त्याच्यामुळे जे आपण खातो ते आपण पचवत नाही, कोलेस्ट्रॉल मध्ये रूपांतर होतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला हार्ट अटॅकची रिस्क वाढते. सो आफ्टर 30s दिस इज बिकम व्हेरी कॉमन. आणि आता त्याचं खरंच काळजीचं कारण आपण हे ठेवायला पाहिजे, त्याचा विचार करायला पाहिजे की हृदयाकडे आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तू एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला की जिम मध्ये जे ऐकतो आपण, हो. बरोबर, त्याच्याबद्दल मला हायलाईट करायचं. आता जिम मध्ये जाताना आपलं तिथे एम काय की आपल्याला सलमान खान आणि ऋतिक रोशन सारखी बॉडी बनवायची, बरोबर. आणि आपण तेच आयडल आपले पाळले जातात आणि तिथे गेलं की मग अनावधानाने काही गोष्टी एंटर होतात. म्हणजे काय, स्टिरॉइड्स एंटर होतील, तुमचे प्रोटीन सप्लिमेंट्स एंटर होतील, तुमचा अनहायजेनिक डाएट किंवा अनकंट्रोल डाएट त्याच्यामध्ये हा समाविष्ट केला जातो. आणि कळत न कळत लोक ते घेतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की जे ग्रेडेड एक्सरसाइज करायचे आहेत, जे मॉनिटरिंग करून जिम मध्ये आपल्याला ग्रेडेड एक्सरसाइजेस नाही होत, आपण इंटेन्सिटी त्याची जी मॉनिटरिंग करायला पाहिजे ती न केल्यामुळे तो ताण हृदयावरती येतो आणि म्हणजे सडन कार्डियक अरेस्टच्या घटना घडतात. तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो. आणि अजून 2-3 गोष्टी आहेत की पेशंटला काही सिम्पटम्स असतील पण आपण इग्नोर करतो. म्हणजे बीपीचा त्रास असू शकेल पण चेक नाही केलंय, कोलेस्ट्रॉलचा त्रास असू शकेल, चेक नाही केलंय, किंवा जी इंटेन्सिटीने आपण एक्सरसाइज करतो ती जर का मॉनिटर नाही केली आणि खूप जास्त इंटेन्सिटीने केलं म्हणजे त्याचा त्रास इनडायरेक्टली हृदयावरती येणार आहे. अशा सिच्युएशन मध्ये हार्ट अटॅक येऊन किंवा हृदयाचे ठोके अनियमित पडून जीवाला धोका होतो. तर जिम करताना जर तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करतायत तर तुम्ही ग्रेडेड वाढवा, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण जर का तुम्हाला इंटेन्स एक्सरसाइज करायचे असतील तर बिफोर डुईंग दॅट ॲटलिस्ट एकदा हृदयरोग तज्ज्ञांकडून तुम्ही चेकअप करून घ्या, जेणेकरून आपल्याला तसा काही त्रास होण्याची रिस्क आहे का ते आपल्याला समजेल. आणि जे काही सप्लिमेंट तुम्ही घेणार आहेत ते सायंटिफिक बेस्ड आहेत का ते बघा. दिखाव्यासाठी जर का तुम्ही स्टिरॉइड्स घेणार असाल तर इट इज गोइंग टू बी हार्मफुल टू यू. ते अवॉइड केलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. सर, हृदयाबद्दल बोलत असताना जीवनशैलीबद्दल बोलणार नाही असं होणार नाही. कुठले 3 महत्वाचे चेंजेस खूप गरजेचे आहेत लाईफस्टाईल मध्ये? तर 3 ऐवजी मी 4 गोष्टी सांगेन. हं. म्हणजे चतुसूत्री सांगेन जे आपण सगळेजण अवलंबू शकतो आणि प्रयोगात आणू शकतो. त्याच्यात पहिलं योग्य आहार, योग्य विचार, योग्य संचार आणि योग्य उपचार. हे 4 गोष्टी जर का आपण पाळल्या तर आपण हृदयविकार नक्कीच टाळू शकतो. आहार म्हणजे काय की प्रॉपर डाएट आपण फॉलो केलं. दुसरं योग्य विचार म्हणजे स्ट्रेस टेन्शन कमी ठेवलं. तिसरं योग्य संचार म्हणजे व्यायाम नियमितपणे केला. आणि चौथं नियमितपणे जर का आपण आपल्याला स्वतःचं हेल्थ चेकअप करत राहिलो आणि जर का काही आपल्याला त्रास असेल त्याच्यावरती आपण योग्य उपचार घेतले तर हृदयविकाराला मी सांगतो की आपण नक्कीच टाळू शकतो. पण सर, या सगळ्यामध्ये झोप राहिली मला असं वाटतं. नाही, आता झोप आणि 2 गोष्टी ज्या मी तुम्हाला म्हटल्या की झोप आणि स्ट्रेस टेन्शन या आपण म्हणू की इंटरलिंक्ड आहेत. झोपेचा तू प्रश्न म्हणतो तो अतिशय योग्य आणि बरोबर का आहे. आता आपण प्रत्येकाने इंट्रोस्पेक्ट करावं की आपण आपला स्क्रीन टाइम किती आहे. खूप आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने 5 ते 8 तास हा आपला स्क्रीन टाइम आहे.
आणि त्या स्क्रीन टाईममध्ये जर का तुम्ही विचारलं तर रात्रीचा स्क्रीन टाईम किती? म्हणजे आयदर तुम्ही सोशल मीडियावरती असणार, दुसरं गेमिंगमध्ये असणार, तिसरं वेब सीरीज किंवा त्या जे नवीन आलेले आहेत त्याच्यावरती असणार आणि मूव्हीजवरती असणार. तर आपण आपल्या शरीराच्या जी नॅचरल हार्मोनी आहे, जो सर्किडियन रिदम आहे, आपण त्याच्या विरुद्ध काम करतो. म्हणजे काय? देवाने आपल्याला दिलंय की संध्याकाळी 6 नंतर बॉडी कूल ऑफ व्हायला पाहिजे आणि शरीर थकून त्याला विश्रांती घेणं गरजेचं आहे. आपण त्यावेळेस शरीराला वेगळं काम करायला लावतो. कारण तुम्हाला जागा राहायचं रात्री, मोबाईलमध्ये बघणार आहे, तर तुमचे जे बॉडीचे हॉर्मोन्स आहेत, तर जे विश्रांतीचे हॉर्मोन आहेत ते रिलीज होत नाहीत आणि जे हॉर्मोन शरीरासाठी चांगले नसतात, ज्याच्यासाठी ॲक्टिव्हिटीसाठी कामाचे असतात, आपण त्यांना जबरदस्ती सिक्रेट करायला लावतो. ओके? तर त्याच्यामुळे झोप होत नाही. झोप नाही झाली, सकाळी उठून आपली बॉडी ॲक्टिव्हिटीसाठी तयार होते, त्यावेळेस आपण झोप काढत असतो. कारण आपण 10-11ला उठणार, मग त्याच्यामुळे व्यायाम होणार नाही. व्यायाम झाला नाही, की मग त्याच्या शरीरावरती इफेक्ट येणार. तर आपण बॉडीला वेगळ्या पद्धतीने काम करायला लावतोय आणि जे शरीरासाठी हार्मफुल आहे, त्याच्यामुळेच बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल या सगळ्या गोष्टी येतात. नॉर्मली 8 नंतर 10 नंतर शरीरात आपले हार्मोन सिक्रेट होतात, की ज्याच्याने नॅचरली झोप येईल. पण आपण ते होऊच देत नाही. झोप झाली नाही, की त्याचा इम्पॅक्ट या सगळ्या गोष्टींवरती येतो. दुसरं स्ट्रेस. आता म्हणजे आपले जे पूर्वज होते, एक रामदास महाराजांचं मला आठवतं, की "जगी सर्वसुखी असा असा कोण कोण आहे? आहे?" मला सांगा, की ही जी व्याख्या किंवा जे तत्वज्ञान आहे, ते आत्ता आपल्याला रिअलाईज होतंय ॲटलीस्ट काही लोकांना, म्हणजे ॲटलीस्ट मला तरी. मग मी विचार करतो, की अंबानी पण खरंच तेवढा सुखी आहे का? किंवा अदानी आहेत का? किंवा जे कोणी आपण म्हणू, असं मला वाटतं, की प्रॉबेबली कोणीच नाही. प्रत्येकाला काही ना काही दुःख आहेत. तर स्ट्रेस हा इंटिग्रल पार्ट झाला आहे. पण आपण त्या स्ट्रेसला कसं सामोरं जायचं आणि तो कसा हँडल करायचा हे आपल्याला कोणी शिकवत नाही. आणि तिथे आपण मार खातो आणि त्या स्ट्रेसफुल लाईफमुळे पण आपल्याला हे प्रॉब्लेम येतात. आणि त्याच्यासाठीच एक्सरसाइज, मेडिटेशन, योगा आपण जे आजकाल खूप ऐकतो प्रमोट करताना, हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आज भारताचा योगा आज जगभरात सगळीकडे प्रसिद्ध होतोय, पण आपलीच लोकं आपण पाळत नाहीये. एक्सरसाइज आपल्याला आजोबा, आजी म्हणायचे, "अरे जा, उठ, जा. व्यायाम कर." पण आपण ते पाळत नाहीये. तर मग या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती आता येतोय आणि मग त्याचा इफेक्ट आपल्याला हार्ट, बीपी, शुगर सगळ्यांमध्ये दिसतो. आणि सर स्ट्रेस जो आहे तो डायरेक्टली अफेक्ट करतो का हार्ट हेल्थवर? पिक्चरमध्ये आठवतं का? सुरुवातीला जुन्या हिंदी पिक्चरमध्ये दाखवायचे, की स्ट्रेसफुल काहीतरी गोष्ट ऐकली, छातीत पकडलं आणि कोलॅप्स झाला. सो आपण म्हणू की ते हजारांमध्ये, लाखांमध्ये होतं. त्याचं कारण असं जेव्हा इंटेन्स स्ट्रेस होतं, आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या आकुंचन पावल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा बंद होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा हृदयाचे ठोके अनियमित पडतात. रेअर गोष्टी आहेत, पण होतात प्रॅक्टिकली. सो इंटेन्स स्ट्रेसनी अशा गोष्टी घडतात, पण ते थोडंसं पिक्चरमधलं एक्झॅजरेटेड पण असतं, असं आपण म्हणूयात. सर मला तुम्हाला नक्की विचारायला आवडेल, सिन्स तुमचं सुद्धा रोजचं रुटीन खूप स्ट्रेसफुल असतं. तर तुम्ही तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करता? दॅट जसं मी म्हटलं इंटिग्रल पार्ट आहे, कारण प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत आम्हाला. पेशंट्स, त्यांचे नातेवाईक बरं करणं, तो बरा झाला तर आम्हालाही आनंद आहे. आणि त्याची तब्येत बिघडली तर आमचाही स्ट्रेस वाढतो, की अरे काय प्रॉब्लेम आहे, कुठे आहे, आपल्याला विचार करायला लागेल. बट ॲट आम्ही काही याच्यापासून वर्षांपासून पाळतो, की एक मॉर्निंग हाल्फ एन हॉवर फॉर अस एक्सरसाइज एंड मेडिटेशन ते मी नियमित रोज करतो. आणि त्याच्याच बरोबर डाएट म्हणजे शुगर इनटेक कमी ठेवणं. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. मी प्रत्येकाला म्हणजे रिकमेंड करीन शक्य असेल तर व्हेजिटेरियन डाएट फॉलो करा. ॲडिक्शन्स काही असतील एनी फॉर्म टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोल ते नको असायला. आणि जेवणाची वेळ व्यवस्थित आपण पाळली, तर मग त्याच्याने पण आपण हेल्दी राहू शकतो आणि मग तो स्ट्रेस थोडासा कमी व्हायला मदत होते. नक्कीच. सर 1-2 मिथ मला नक्की बस्ट करायला आवडतील. रेड वाईन तुमच्या हृदयासाठी चांगली असते का? फ्रँकली अल्कोहोल इन एनी फॉर्म इज नॉट गुड फॉर युअर हार्ट. दॅट इज वन. ठीक आहे. आता अल्कोहोलने काय होतं, की आपली जी ॲड्रिनर्जिक ड्राईव्ह आहे ना, ती वाढते आणि त्याच्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होणं, बीपी वाढणं
आणि हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक अशी लक्षणं वाढतात. सो आयडियली हार्ट पेशंट्स नो अल्कोहोल. आता जो माणूस हेल्दी आहे आणि आता सोशल प्रेशरसाठी घ्यायचंय तर रेड वाईन आय वुड सजेस्ट की ठीक आहे तुम्ही ते घेऊ शकता, दॅट टू इन लिमिट. प्यायला बसलोय म्हणजे मग आपल्याला पूर्ण एम्प्टी करायचंय किंवा पूर्ण आपल्याला टून होऊपर्यंत प्यायचं असं नाही. एक लिमिट पर्यंत तुम्ही प्या फॉर गुड हेल्दी, आणि ते पिल्यानंतर ती डायजेस्ट करायची ताकद आणा, म्हणजे दुसऱ्या दिवशी डबल एक्सरसाइज करायची म्हणायची तयारी ठेवा, देन देर इज नो प्रॉब्लेम. देन अनदर थिंग, रेड मीटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं का? येस, ॲब्सोल्युटली. म्हणजे मीठमुळे तर नक्कीच वाढतं. तर नॉनव्हेज जे खातात मी त्यांना सजेस्ट करेन की रेड मीट इज काइंड ऑफ वर्स्ट पार्ट ऑफ फूड टू हॅव इन. जर का गरजच इच्छा आहे, खायचंच आहे, तर चिकन किंवा फिश हे त्यातल्या त्यात थोडंसं बरं. एग व्हाईट इज ऑल्सो गुड. टेक आउट द येलो पार्ट नका खाऊ, बाकीचं तुम्ही खाऊ शकता. पण जेव्हा जेव्हा तुम्ही नॉनव्हेज फूड खाणार आहात, मेक शुअर की ती कॅलरीज जेवढ्या आपल्या शरीरात जात आहेत त्या बर्न करायची ताकद तुम्ही आणा. म्हणजे काय की तुम्हाला एक्सरसाइज वाढवायला लागेल, आणि मग ती एक्सरसाइज वाढली तर ते कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात डिपॉझिट नाही होणार. मग ते डिपॉझिट नाही झालं तर आपण हार्ट डिसीज पासून लांब राहू शकतो. अदरवाईज आपल्या शरीरात हळूहळू हळूहळू ब्लॉकेजेस तयार होत जाणार. सो खा, पण ते पचवायची ताकद आणा, तेवढी एक्सरसाइज करा, तेवढी ऍक्टिव्हिटी करा. त्याला एक मी चांगली गोष्ट सांगेन की तुम्ही तुमचं लाईफ आहे ना ते ब्लॅक अँड व्हाईट मधून कलरफुल मध्ये आणा. आपण टेलिव्हिजन मध्ये तर आलेलोच yeah. आहोत. सो ब्लॅक अँड व्हाईट लाईफ काय आहे? शुगर, सॉल्ट, त्याच्यानंतर चीज, बटर आणि जंक फूड मध्ये जे आपण वापरतो त्या सगळ्या गोष्टी. स्टॉप दिस आणि मेक युअर लाईफ कलरफुल. म्हणजे काय की यू हॅव ऑल द ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, कलरफुल फ्रुट्स, सलाड्स. सो शिफ्ट टू दॅट. लाईफ जर का कलरफुल केलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या हृदयाची काळजी चांगली. वाव, दॅट सुपर थॉट. सर, आमच्यासारख्या सामान्य माणसाला ना बऱ्याच गोष्टी कळत नाही, बरेच टर्मिनॉलॉजीज कळत नाही. म्हणजे डॉक्टरांनी जर का एन्जिओग्राफी जरी सांगितली की तरी आम्ही घाबरतो. पण मग काय बेसिकली काय अर्थ असतो एन्जिओग्राफीचा, एन्जिओप्लास्टीचा आणि स्टेंटचा आणि बायपासचा पण? बरोबर आहे. या सगळ्या हृदयाच्या तपासण्या आणि त्या ट्रीटमेंटचा पार्ट आहे. आता आपल्याला जर का ताप आला तर तो डेंग्यू आहे का मलेरिया आहे का टायफॉइड आहे आपल्याला कसं कळेल? ते आपण रक्त तपासू त्यावेळेस कळेल. तसंच हृदयाचा काही त्रास आहे का, त्याच्यासाठी कुठली टेस्ट आपण करणार? ती म्हणजे अँजिओग्राफी. म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत का, किंवा त्याच्यामुळे पुढे किती रिस्क आहे हे आपल्याला जाणून घेण्यासाठी अँजिओग्राफी ही तपासणी आहे. आता लोकांना भीती वाटते की अरे अँजिओग्राफी म्हणजे काहीतरी मोठं ऑपरेशन करणार आहेत. बरोबर आहे. पण मला हे सांगायचं आहे की अँजिओग्राफी इज ओनली टेस्ट. त्याच्यामध्ये चिरफाड होत नाही, टाके येत नाही, 10 मिनिटाची टेस्ट आहे, डे केअर प्रोसिजर आहे. सकाळी येऊन दुपारपर्यंत तुम्ही घरी जाऊ शकतात. तर त्याच्याने आपण काय करतो, आयदर हातातून किंवा मांडीतून एक कॅथेटर आपण आपल्या हृदयापर्यंत नेतो आणि तिथे औषध सोडून त्या कॅथेटरमधून औषध सोडून फोटो काढतो. त्या टेस्टला लागतात 5 ते 10 मिनिटं आणि 2 तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून आपण घरी पाठवतो. तर ही तर काही खूप मोठी टेस्ट नाहीये किंवा काही खूप मोठं ऑपरेशन नाहीये. तर पहिली भीती की अँजिओग्राफी म्हणजे मोठं ऑपरेशन, राईट? आता दुसरी सगळ्यात भीती आजकाल लोकांना आली की अँजिओग्राफी झाली म्हणजे माझी अँजिओप्लास्टी होणारच. आणि दुसरी भीती की मला ब्लॉकेजेस निघणारच आहेत आणि मला आता काहीतरी मोठा आजार आहे, तर मला ते नकोच. म्हणजे आजार पण शोधायचा नाही आणि ट्रीटमेंट पण करायची नाही, ही भीती लोकांमध्ये आहे. मला असं सांगायचं आहे की अँजिओग्राफी झाल्यानंतर आपण प्रत्येकाची अँजिओप्लास्टी करत नाही. आपल्याला निदान झालं तर ऍटलिस्ट आपण तुम्हाला सांगू शकतो की पुढे प्रिकॉशन्स काय आहेत. सपोज ब्लॉकेजेस 50% आत असतील तर आपण म्हणू की बाबा तू गोळ्या औषधानेच बरा होणार आहे, पुढे काही करू नकोस. सपोज काही ब्लॉकेजेस जास्त असतील तर मे बी डॉक्टर सांगतील की अँजिओप्लास्टी कर किंवा बायपास कर. आणि जर ते ब्लॉकेजेस 90, 95, 100% असतील तर मग मात्र मेडिकल इमर्जन्सी आहे आणि आपल्याला थोडंसं तात्काळ उपचार करणं गरजेचं आहे. ऑलराईट. आता प्रश्न, एन्जिओप्लास्टी म्हणजे काय? की सपोज हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत 70 ते 100% पर्यंत.
मग आपण तिथे स्टेंट टाकतो. स्टेंट ही एक मेटॅलिक मेश आहे. थोडक्यात आपल्या पेनमध्ये स्प्रिंग असते ना, थोडंसं त्या टाईपचं स्ट्रक्चर म्हणे. ओके. आणि त्याच्याने आपण हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधले अडथळे दूर करतो आणि रक्तपुरवठा सुरळीत करतो. याचा फायदा काय आहे, की ती मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे. टाके येत नाही, चिरफाड होत नाही. पेशंट 2-3 दिवसात घरी जातो. 24 तासात चालायला फिरायला लागतो आणि त्याच्यामुळे बरं होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप वाढून जातात. काही केसेसमध्ये जिथे अँजिओप्लास्टी टेक्निकली शक्य नाहीये किंवा फायनान्शियली व्हायबल नाहीये, त्या ठिकाणी मात्र बायपास सर्जरी केली जाते, म्हणजे ओपन हार्ट सर्जरी. मग तिथे आपण आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या काढून त्या आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना जोडतो. थोडक्यात रस्त्याचा बायपास असतो. सिटीमध्ये ट्रॅफिक कंजेस्टेड झाली, आपण काय करतो, बायपासने Bypass घेतो. बाहेरून जातो. एक्झॅक्टली तसंच आहे. आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त जात नाहीये, म्हणून आपण बायपासद्वारे रक्तपुरवठा सुरळीत करतो. ओके. तोच सेम टर्मिनॉलॉजी वापरली जाते. किती सिम्पल आहे. थँक्यू. पण सर मला एक सांगा, एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर पेशंट जो आहे तो पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगतो? तो जिमला जाऊ शकतो का, किंवा तो बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो का? ऍब्सोल्युटली, पण ते सुपरवाइज्ड असायला पाहिजे. एन्जिओप्लास्टी नंतर पण आणि बायपास नंतर पेशंट हे त्याचं आयुष्य नॉर्मली जगू शकतो. ओके. अडचण कुठे येते, सपोज हार्ट अटॅक येण्याच्या आधीच जर का आपण त्याचं निदान केलं आणि त्याच्यावरती योग्य उपचार केले, तर आपण नॉर्मल आयुष्य 100% जगू शकतो. दॅट टू इमिजिएटली आफ्टर युअर डिस्चार्ज यू कॅन स्टार्ट लिव्हिंग युअर नॉर्मल. पण जर हार्ट अटॅक आला असेल, हृदयाची कार्यक्षमता कमी झाली असेल किंवा हृदयाचे ठोके अनियमित झाले असतील, अशा सिच्युएशनमध्ये मात्र थोडं ग्रेडेड आपल्याला करायला लागतं. कारण हृदय तेवढं सक्षम नाहीये पूर्वी एवढं नॉर्मल काम करायला. तर आपल्याला ग्रॅज्युअली त्याला ते टोन्ड करायला लागेल आणि त्याच्यानंतर आपण नॉर्मल आयुष्य जगू शकतो. ओके. सर सपोज 9 पल्स हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आला ज्याला हार्ट अटॅक आला, तेव्हा आपल्याकडे काय काय प्रोसिजर्स असतात, काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत? हार्ट अटॅक आलाय म्हणजे पहिले तर आपण ओळखायला पाहिजे की हार्ट अटॅक आलाय. तो कसा ओळखणार? सिम्पटम्स आपण बोललो की छातीत दुखायला लागलं, घाम यायला लागला, दम लागायला लागला, खूप जळजळ होते, अचानक दम वाढवायला लागला किंवा चक्कर येऊन माणूस प्री सिंकोप म्हणजे अंधारी यायला लागली. तर जर का हा त्रास तुमचा 20-25 मिनिटात बरा वाटत नसेल, तर ते हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात. हार्ट अटॅकमध्ये गोल्डन आवर इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोल्डन आवरचा अर्थ आहे की हार्ट अटॅक मधले सगळ्यात जास्त मृत्यू हे पहिल्या 1 तासामध्ये होते. आणि त्याच पिरियडमध्ये आपण काय करतो, आपण इनो घे, अंगावरती काढ, पेनकिलर घे, डॉक्टरांना दाखव, आपण विचार करतो, तो ट्रीटमेंट लांबवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातच सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन होतं. आपण नेहमी ऐकतो दवाखान्यात जाऊसपर्यंत पेशंट दगावला, घरीच पेशंट दगावला. हाच तो गोल्डन आवर आहे ज्यावेळेस त्याला ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे. आता ट्रीटमेंट म्हणजे काय, की जर तुम्ही सिटीमध्ये आहात आणि तुम्ही हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये इमर्जन्सी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करू शकत असाल, तर ही जगातली सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट. आणि त्याच्यासाठी कॅथलॅब असणं अत्यावश्यक आहे, हृदयरोग तज्ज्ञ असणं अत्यावश्यक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आणि 24/7 ते असणं अत्यावश्यक आहे. आता 9 पल्समध्ये आम्ही 3 हृदयरोग तज्ज्ञ आहोत. आमची ती टीम 24/7 काम करते. कोणी ना कोणी हृदयरोग तज्ज्ञ तिथे अवेलेबल राहतो आणि त्याच्यामध्ये पेशंट आम्ही हॉस्पिटलमध्ये आल्यापासून तर त्याची अँजिओग्राफी करण्याचा जो टाईम आहे, जो वर्ल्ड स्टँडर्ड टाईम हा 30 मिनिट्सचा आहे. आम्ही प्रयत्न करतो की तो 20 to 25 मिनिट्समध्ये आम्ही त्या प्रोसिजर कंप्लीट करतो. कारण 1 तासाच्या आत आपल्याला सगळं संपवायचं आहे आणि कधी-कधी तो टाईम फ्रेम पुढे मागे पण होऊ शकतो. पेशंट उशिरा आला, दवाखान्यात उशिरा तयार झालाय सगळ्या गोष्टींसाठी. तर वर्ल्ड क्लास आपण इन्फ्रास्ट्रक्चर प्लस जे टायमिंग इंटरनॅशनली पाळले जातात, तेवढे सगळे आम्ही इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे पाळतो आणि जेणेकरून पेशंटचा जीव वाचायला मदत होते. आणि अशा वेळेस आपल्याला 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक
तर बेस्ट हॉस्पिटलमध्ये जाणं हम्म. आणि दुसरं डॉक्टरांवरती फेथ राहणं खूप गरजेचं आहे. कारण आता बऱ्याच वेळा आम्ही पेशंटला समजवतो, की "अरे बाबा हार्ट अटॅक आलाय, तू लवकर इलाज कर, लवकर डिसिजन घे." पण समहाऊ कधी-कधी आपण विचार करण्यात, ओपिनियन घेण्यामध्ये वेळ घालवतो. तिथे पण एक मिस्टेक होते अँड समटाईम वी मे लूज द पेशंट. काही वेळेस नशिबाची साथ असेल. आम्ही डॉक्टर लोकं देवाच्या वरती नाही आहोत. पण तो जर का आपण विश्वास प्रॉपर ठेवला, तर आपल्याला बेस्ट उपचार पण नाशिकमध्ये मिळू शकतात. सो दॅट इज वन. आणि तेवढं सगळं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केल्याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. ऍब्सोल्युटली. सर, पेशंट हॉस्पिटलला येईपर्यंत काय कुठल्या गोष्टींची आपण खूप काळजी घेतली पाहिजे? कुठली गोळी आपण आपल्यासोबत ठेवायला हवी का? किंवा आपण काय करू शकतो? आता हार्ट अटॅक आलंय हे सामान्य माणसाला कळणं फ्रँकली थोडं अवघड आहे. अनलेस आपण ईसीजी करतो, डॉक्टरांनी सांगितलंय, मग गोष्ट वेगळी आहे. पण ज्यांना हार्टची प्रॉब्लेमची हिस्ट्री आहे, किंवा ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेलाय, अशा पेशंटना सॉर्बिट्रेटची गोळी नक्कीच हेल्प करते. ॲस्पिरिनची गोळी नक्की हेल्प करते. आपण असं उदाहरण धरूयात, की पेशंटला त्रास होतोय. बऱ्याच वेळा पेशंट काय करतो, स्वतः चालत जाईल, जिने चढत जाईल, शारीरिक श्रम करेल. हार्ट अटॅकच्या पेशंटने शारीरिक श्रम अव्हॉइड केले पाहिजे. शक्य असेल तर व्हीलचेअरवरती घेऊन जा, नाही काही तर उचलून घेऊन जा. लिफ्ट वापरा किंवा मिनिमम चाला, गाडीतून चाला. म्हणजे जिथे शारीरिक श्रम कमी होतील हे आपल्याला पाळायला पाहिजे. सपोज एखादा पेशंट आपल्यासमोर कोलॅप्स झाला आणि त्याला जर का आपण योग्य सीपीआर देऊ शकलो आणि दवाखान्यापर्यंत जर का आपण त्याला पोहोचवलं सीपीआर देऊन, तर जीव वाचवण्याचं जे क्रेडिट नेहमी डॉक्टर घेतात ते तुम्हाला पण मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी सीपीआर तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, की आपण कधी अडी-अडचणीच्या ठिकाणी ते वापरलं तर एक पेशंटचा जीव नक्कीच वाचू शकतो. ही गोष्ट Absolutely. आपल्याला माहिती असणं पण. आणि त्याचं ट्रेनिंगसाठी आम्ही बऱ्याच वेळा त्याचं शिबिर भरवतो, ट्रेनिंग देतो. तर जर तुम्हाला कधी दिसलं तर तुम्ही आमच्या हॉस्पिटलला या. वी विल बी ग्लॅड टू गिव्ह यू दॅट ट्रेनिंग. वाव, सुपर. सर, मगाशी जसं तुम्ही बोललात की अँजिओप्लास्टी, स्टेंट हा सगळा विषय झाला आपला, पण हे किती सुरक्षित आहे? टेक्नॉलॉजी नक्कीच प्ले करते. एक 15 वर्षापूर्वी काही बेअर मेटल स्टेंट्स होते, ज्याच्यामध्ये परत-परत ब्लॉक होण्याची शक्यता जास्त होती. त्याच्यानंतर ड्रग कोटेड स्टेंट्स आलेत. सुरुवातीला अँजिओप्लास्टीचं एक्सपर्टीज आणि अवेलेबिलिटीज खूप कमी होत्या. त्या आता प्रत्येक ठिकाणी उपलब्ध व्हायला लागल्यात आणि आता इव्हन काही ठिकाणी ग्रामीण भागातही त्या उपलब्ध व्हायला लागल्यात. तर नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये बरं होण्याची जी टाईमलाईन आहे ती खूप कमी आहे. 3 ते 5 दिवसात पेशंट बरा होऊन घरी जातो. सगळ्या रुटीन ॲक्टिव्हिटीज तो सगळ्या करू शकतो. तर अँजिओप्लास्टी नक्कीच सुरक्षित पद्धत आहे. सुरुवातीला प्रॉब्लेम काय असायचा, ज्यावेळेस रक्तवाहिन्या खूप कडक झालेल्या आहेत, 100% बंद झाली आहे, त्यावेळेस लागणारं जे मटेरियल होतं ते खूप कमी प्रमाणात अवेलेबल असायचं. पण आता वर्ल्ड क्लास मटेरियल पण आपल्या इंडियात अवेलेबल होतं. वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजीज आता इंडियात अवेलेबल आहेत आपल्याकडे. जर का कॅल्शियम लेव्हल खूप जास्त आहे आपल्या आर्टरीजमध्ये, तर आपण ते ड्रिल करू शकतो. त्याच्यामध्ये पण करून स्टेंटिंग करू शकतो. तर अँजिओप्लास्टी नक्कीच सेफ आणि वन ऑफ द बेस्ट उपचार पद्धतीज मी म्हणेन. सुरुवातीला काय व्हायचं, की ती अफोर्डेबल नव्हती. हो. कारण खर्चिक खूप होती. तर आपल्या गव्हर्नमेंटनी प्राइजेस कंट्रोलमध्ये आणून त्या रेग्युलेटेड करून आता हे उपचार आपण सामान्यांसाठी पण उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे वन ऑफ द बेस्ट मोडॅलिटीज फॉर हार्ट डिसीज आय वुड सजेस्ट इज अँजिओप्लास्टी. आणि आपल्या 9 पल्स हॉस्पिटलमध्ये आपण ॲडव्हान्स्ड औषधोपचारांविषयी बोलतो, तर आपल्याकडे काय काय अवेलेबिलिटी आहे सर? आता सोप्या भाषेत एकाच लाईनमध्ये सांगेन, की जगभरात जेवढ्या काही उपचार पद्धती उपलब्ध आहेत हार्ट डिसीजेससाठी, त्या सगळ्या 9 पल्समध्ये. वाह! आता मी मगाशी बोललो, की सपोज आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम लेव्हल खूप जास्त आहे. सोप्या भाषेत समजून सांगतो. आपल्याला भिंतीत खिळा ठोकायचा आहे. आपण नॉर्मली ठोकायला गेला तर तो जात नाही. आपण काय करतो, ड्रिल करतो, जागा तयार करतो आणि खिळा ठोकतो. सेम त्याच पद्धतीत आपण जिथे कॅल्शियम लेव्हल जास्त आहे, तिथे आपण रोटाब्लेशन किंवा ऑर्बिटल अथ्रेक्टॉमी या ज्या उपचार पद्धती आहेत, त्याच्यानी कॅल्शियम ड्रिल करतो आणि आतमध्ये स्टेंट सहजासहजी जाऊन आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. अँजिओप्लास्टीचा दुसरा लोकांमध्ये काय अडचण होते, की मी स्टेंट टाकला की अरे तो बंद होऊन जाईल, परत ब्लॉक होईल, मग माझा किती दिवस चालेल. आता इमेजिंग आल्यात. अँजिओग्राफी म्हणजे काय? आपण बाहेरून बघतो, बरोबर आहे. आता
आयवस किंवा ओसीटी म्हणून जी ट्रीटमेंट आहे, आपण आपल्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये जाऊन त्याच्यात बघतो की आतमध्ये तो जो स्टेंट आहे तो रक्तवाहिनीला व्यवस्थित मॅच झालाय का, थोडा रक्तवाहिनीला चिपकलाय का, आणि जर का तो नसेल केला तर बलूनच्या सहाय्याने आपण ती प्रोसिजर कंप्लीट केली तर त्याच्यात परत ब्लॉक होण्याची शक्यता खूप कमी होते. तर आपण जर का ॲडव्हान्स्ड मोडॅलिटीज ट्रीटमेंटमध्ये वापरल्या तर त्याच्याने आपल्याला लाँग टर्म रिझल्ट, लाईफ लाँग रिझल्ट मिळायची शक्यता जास्त वाढते. तिसरी मोडॅलिटी मी म्हणेन की FFR. आता हे खूप कॉमन आहे आणि तुम्ही पण काही प्रमाणात ऐकलं असेल. एन्जिओग्राफी झाली, एक डॉक्टरांचा सल्ला आहे बायपास करा, दुसरा म्हणतो एन्जिओप्लास्टी करा, तिसरा म्हणतो गोळ्या औषध. ॲज अ पेशंट आपण काय करणार? आपण कन्फ्युजन स्टेटमध्ये असतो. याला सायंटिफिक उत्तर देऊ FFRच्या तपासणी. म्हणजे काय? फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह. आपण आपल्या रक्तवाहिनीमध्ये, हृदयाच्या रक्तवाहिनीत आत जाऊन आपण प्रेशर्स चेक करतो खालच्या बाजूला, वरच्या बाजूला, आणि त्या रक्तवाहिन्यांवरती आपण जे औषधं खाणार आहोत तर त्या इंजेक्शनच्या स्वरूपात देऊन बघतो की त्याचा इफेक्ट किती आलेला आहे. आणि जर तो FFRचा रेशो चांगला असेल तर आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो की या पेशंटला एन्जिओप्लास्टी बायपासची गरज नाहीये, हा गोळ्या औषधानेच बरा होईल. ओके. आणि जर का तो रेशो खराब आला तर मग मात्र गोळ्या औषधांची ट्रीटमेंट त्याला खूप जास्त दिवस फायदा देणार नाही. त्याला हे उपचार पद्धती आयदर एन्जिओप्लास्टी बायपास हे करायला लागेल. एवढे ॲडव्हान्सेस जर का आपल्या शहरात उपलब्ध आहेत आणि त्याचा जर का आपण फायदा करून घेतला तर आपली लाईफ नक्कीच इझी आणि एक योग्य उपचार आपण घेऊन सॅटिस्फाईड राहू शकतो. सर, एक प्रश्न विचारायचा आहे, खरं तर मिथ बस्ट करायचंय पुन्हा एकदा, की हार्टची गोळी जर का लागली तर ती आयुष्यभर लागते असं लोक म्हणतात. खरंय का? आपलं हृदय किती दिवस काम करणार आहे प्रेडिक्ट करू शकतो का? नाही. आपल्या हार्टला सपोर्ट करण्यासाठी त्या गोळीची गरज आहे आणि ती घ्यायला पाहिजे. सो आपण असं म्हणत नाही ना, रोज काय जेवायचा, कंटाळा आला जेवायचा. का? आपल्या बॉडीची नीड आहे. सेम हार्टला जर का त्रास आहे तर गोळी गरजेची आहे आणि प्रॉबेबली ती लाईफ लॉंग घ्यायला लागेल. इन केस जर का आपल्याला ब्लॉकेजेसचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, तर त्या गोळ्या लाईफ लॉंग घ्यायला. हृदयावर गप्पा मारायला मला खूप मजा येते, कारण माझ्यासोबत डॉक्टर शीतल कुमार हिरण सर आहेत. सर, मी असं ऐकलंय की बारीक माणसांना हृदयविकार होतच नाही म्हणे. खरंय का? सुरुवातीच्या पिरियडमध्ये आपण हो म्हणूयात, पण आत्ताच्या घडीला नक्कीच नाही. कारण बारीक माणसांना भलेही म्हणजे कोलेस्ट्रॉल शरीरात ऑब्व्हियसली दिसत नाहीये, पण अशा पेशंट्समध्ये ब्लड प्रेशरचा त्रास, शुगरचा त्रास हा असतो. एक एंटिटी आहे, आपले साऊथ एशियन्स आणि इंडियन्स, आपल्या लोकांमध्ये सडपातळ बांध्यांमध्ये असताना सुद्धा हृदयाचा त्रास होण्याची जी रिस्क आहे ना, ती बाकीच्यांपेक्षा जास्त आहे. आपलं जे मेडिकल एज्युकेशन आहे ना, ते बरंचसं रिसर्च ओरिएंटेड वेस्टर्न कंट्रीज पासून आपण अडॅप्ट करतोय, पण आपल्याकडे स्वतःकडे तो रिसर्च नाहीये. तर पूर्वी काय व्हायचं की जो माणूस ओबेज आहे, ज्याला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, त्यालाच हार्टचा प्रॉब्लेम, हे वेस्टर्न कंट्रीजसाठी लागू पडतं. बट आपण इंडियन लोक हार्ट डिसीजसाठी बाकीच्या वेस्टर्न पब्लिकपेक्षा ऑलरेडी दुपटीने प्रोन आहोत. म्हणजे काय की आपल्याला वेस्टर्न माणसांपेक्षा, विदेशी लोकांपेक्षा हार्टचा त्रास होण्याची रिस्क बाय डिफॉल्ट दुप्पट आहे. सो आपल्याला तो त्रास असण्याचे चान्सेस जास्त असल्यामुळे तो माणूस स्थूल आहे का बारीक आहे ही गोष्ट नगण्य आहे. आणि आपली देहबोली, आपली देहकाठी त्याच पद्धतीची असल्यामुळे हा आपण मिथ म्हणूयात की बारीक लोकांना त्रास होत नाही. आपण सगळे एकाच कॅटेगरीत आहोत. त्यातल्या त्यात जे आपल्या कॉन्टिनेंटमधले लोक आहेत ते जर का स्थूल असतील तर ती रिस्क थोडीशी वाढते. ओके. सर, आपल्या देशात सध्या डायबिटीसचा प्रकार खूप वाढत चाललेला आहे. टाईप 1 असू द्या, टाईप 2 असू द्या. सो डायबिटीसच्या पेशंटना सुद्धा हृदयविकार होण्याचे चान्सेस असतात का? आम्हाला एक गोष्ट शिकवली जाते, डायबिटीसचा त्रास जर का असेल इट इज ॲज गुड ॲज हार्ट डिसीज. म्हणजे काय, तुम्हाला डायबिटीस जर का असेल तर तुम्हाला हार्टचा त्रास हा होण्याची शक्यता बाकीच्यांपेक्षा खूप जास्त आहे. सो डायबिटीसच्या पेशंटला दुसरा प्रॉब्लेम असा असतो की त्यांचे पेन सेन्सेशन्स कमी होतात. जी सिम्पटम्स आपण ऐकली, छाती दुखली, हात दुखायला लागला, ती पेन सेन्सेशनच होत नाहीत त्यांना.
आणि त्याच्यामुळे त्यांना हार्टचा त्रास होऊन गेला तरी त्यांना लक्षात येत नाही. हा दुसरा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे एक तर ऑलरेडी रिस्क जास्त, त्रास होत असेल तोही कळत नाही आणि होऊन जातो आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीजच्या पेशंट्समध्ये काळजी घेणं खूप जास्त गरजेचं. सर, महिलांमध्ये जे हृदयविकार होतात ते काही वेगळे असतात का? त्याची लक्षणं वेगळी असतात का? एक साधारणपणे आपण म्हणूयात की एक 20-30% महिलांमध्ये लक्षणं वेगळी असतात. छाती दुखण्यापेक्षा दम लागणं हे त्यांच्यामधलं एक मेन लक्षण आपण म्हणू. प्रचंड थकवा येणं, घाम येणं, दम लागणं ही महिलांमध्ये कॉमन लक्षणं आहेत. त्याचबरोबर छातीत दुखणं, डावा हात दुखणं, जबडा, ॲसिडिटी सारखी लक्षणं ही आपण म्हणू ती असतातच, पण ही लक्षणं थोडी वेगळी आहेत. दुसरं, सुरुवातीला महिलांमध्ये हा त्रास कमी प्रमाणात होता. म्हणजे मगाशी मी बोललो लाईफस्टाईल डिसीजेस, व्यसनं, ॲडिक्शन्स, स्ट्रेस, टेन्शन याच्यामुळे आता महिलांमध्ये पण लवकर कमी वयात हृदयविकार दिसायला लागलेला आहे. तो थोडासा काळजीचा विषय आहे, की जे हॉर्मोन्स हृदयाला प्रोटेक्ट आत्तापर्यंत करायचे, तो इफेक्ट आता आपल्याला थोडं कमी प्रमाणात दिसतोय. आणि महिलांमध्ये पण हृदयविकार आता वाढतोय, तर त्यांनी पण रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा महिलांमध्ये पण त्रास अंगावरती काढला जातो किंवा लक्ष दिलं जात नाही. थोडंसं चेकअप आणि काळजी घेणं पण गरजेचं आहे. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, आय वुड से. आणि नेहमीच छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक का हो सर? हा पण एक बरोबर आहे, कारण प्रत्येक वेळेस आपण डॉक्टरांकडे नाही जाऊ शकणार. एक जनरल जर का आपण विचार केला, की छाती दुखते, खांदे दुखतायत, त्याचबरोबर डावा हात दुखतोय, ते दुखणं तुमचं कमी होत नाहीये, तर तो त्रास हृदयाचा असू शकतो. जे दुखणं आपण नॉर्मली म्हणू 1-2 सेकंद, 1-2 मिनिटं आहे, जातं येतंय किंवा थोड्या वेळातच 2-5 मिनिटात बरं वाटायला लागलंय, तर तो त्रास हृदयाचा असायची शक्यता कमी आहे. पण जर का तुमचा त्रास अर्धा तास झाला, 1 तास झाला, कमी होत नाहीये, त्याच्याच बरोबर घाम येतोय, अस्वस्थ वाटतंय, तर तो त्रास हृदयाचा असायची शक्यता जास्त आहे. कधी-कधी ॲसिडिटी आज प्रत्येकाला कधी ना कधी झालेली आहे. पण हा जो त्रास आहे, तो नेहमीच्या ॲसिडिटीपेक्षा वेगळा आहे. हा त्रास कमी होत नाहीये. याची इंटेन्सिटी वाढत चालली आहे. आपण थोडं तात्पुरतं औषध घेऊन फरक पडत नाहीये. तर त्यावेळेस मात्र डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करणं गरजेचं आहे. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो, की जो त्रास 1-2 सेकंदापुरता आहे, 1-2 मिनिटांपुरता आहे किंवा त्याच्याबरोबर असोसिएटेड लक्षणं आपल्याला जाणवत नाही, तर आपण नक्कीच इग्नोर करू. यहाँ पे हार्ट टू हार्ट बातें सर के साथ हमारी चल रही थी. डॉक्टर शीतल कुमार हिरण सर माझ्यासोबत आहेत, जे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत 9 पल्स हॉस्पिटलला. सर, पण गप्पा आपल्या अशा सुरूच राहतील. पण जाता जाता आज तुमच्या समस्त व्ह्युअर्सला वर्ल्ड हार्ट डेच्या दिवशी काय मेसेज द्याल? वर्ल्ड हार्ट डे आपल्याला आपल्या हृदयाकडे लक्ष देण्यासाठी नेहमीच सांगतो, की आपण हृदयाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि वर्ल्ड हार्ट डे असो किंवा आपला बर्थडे असो, दोघांपैकी एक दिवस आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढून आणि आपलं हृदयाचं चेकअप, आपल्या शरीराचं चेकअप करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून पुढचं वर्ष आपण निरोगी राहू. क्या बात. खूप खूप सुंदर. सो दॅट वॉज डॉक्टर शीतल कुमार हिरण सर फॉर यू. नक्कीच प्लीज स्टे हेल्दी, स्टे टकाटक.